पळय जेन्ना आमी एक ग्राउंड स्टार्ट केलो पळय इट वॉज जस्ट अ बेसीक प्रॅक्टीस ग्राउंड फॉर माय चिल्ड्रन्स. सडनली जाता जाता तो बरो एक स्टेडियमाचो रूप घेतला त्यांनी. सो आय थॉट ऑफ इनॉग्रेटिंग इन अ बिग वे. देवाचे कृपेन सूर्यकुमार केम फॉर द इनॉग्रेशन. इट वॉज अ बिग थिंग फॉर अस बिकॉज एशिया कप जावन नेक्स्ट डे हांगा येवप इनॉग्रेशनाक. इट वॉज रियली प्राऊड मुवमेंट फॉर अस एंड एंटायर गोवा एक्चुअली. इंडिया कॅप्टन गोंयान येता. देन आय गॉट अ कॉल दॅट दिल्ली कॅपिटल वुमन्स टीम आतां प्रॅक्टिसाक येता. सो वी वेलकम दॅम. तेही प्रॅक्टीस करून गेले. दे ऑल एप्रिशिएटेड द ग्राउंड एंड गोवा. Then Legends League. Now you see the biggest league. I think so. This is the biggest tournament in entire Goa history. Ki 90 legends गोव्यान येता आणि they are playing 18 matches on one venue. It is a proud moment for 1990 sports and Goa. 2-3 वर्सां पयलीं हांवें सांगलेलें that I want to promote sports and tourism, sports tourism in Goa. So that is happening now, and our government also is promoting. So anybody wants to play cricket, promote this game or promote Goa, my ground is always open. मागता की जितले यंगस्टर आहा, यंग जनरेशन आहा भुरग्यांक, तुमकां केन्नाय गरज आहा फॉर देम ओरिजिनल क्रिकेटर्स तांकां ग्राउंड हांव फ्री दितलो. बाकीचे पॅशनाक खेळटा दॅट दे हॅव टू फॉलो द प्रोसिजर एंड पे द ड्यूज. सो जेन्ना एक बरी हे आसता पळय नियत, ऑटोमॅटिकली देव सपोर्ट करता आणि बरें कार्य जाता. मी रिसंटली दिवाळी हॉलिडेजान फ्री कोचिंग कॅम्प केल्ले. तातून 70-80 भुरग्यांनी पार्ट घेतलो अँड इट वॉज अ ह्यूज सक्सेस. म्हाका खुबशे डिमांड सुद्दां येयले की केन्ना तुमी आपलो अकॅडमी स्टार्ट करता. आमचो सायडीचो जागो आहा जे वी आर ट्रायंग टू बिल्ड अ क्रिकेट अकॅडमी देर. सो एक 6 म्हयन्यान नाल्यार 7 म्हयन्यान जातले ते. सो वील बी स्टार्टींग अ क्रिकेट अकॅडमी व्हेरी सून. आणि वी आर ट्रायंग टू स्टार्ट अ समर कॅम्प ऑल्सो. कित्याक डिमांड इतलो आहा की एवरीबडी वॉन्ट्स टू कम. एक 1919 आज एक ब्रँड जाल्लो आहा इन एंटायर गोवा एंड एंटायर इंडिया. एसोसिएशनान खुबशे कंपनी डिपार्टमेंट जावं आतां हालीं ऑल इंडिया इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तेंच्यांनी ग्राउंड बूक केलो. बरो टोर्नामेंट जालो तेंचो. एवरीबडी एन्जॉयड प्लेइंग हियर. देन नेक्स्ट 2-3 months टोर्नामेंट्स पायपलायन आहा. सो एक बरो प्रसिद्धाद मेळटा आमकां ग्राउंडार. जेन्ना आमकां एप्रोच केलो पळय इतलो व्हडलो टोर्नामेंट करपाक आमी फाटीं सरूं ना. जे रिक्वायरमेंट आशिल्लो पळय ऑर्गनायझराचो, एक्स्ट्रा फ्लड लायट घालपाक ब्रॉडकास्ट लेवलाचे, देन रोड करपाचे, एक्सेस रोड, लॉट ऑफ थिंग्स, बारीक बारीक अशली गोश्टी आहा. ऑलमोस्ट 3.5-4 करोड आमी स्पेंड केला टू ऑर्गनायज फॅसिलिटेट करपाक ह्या टोर्नामेंटाक. सो आज ताजो फळ मेळटा. नॉट ओन्ली फॉर 1990 स्पोर्ट्स, एंटायर गोवा इज बेनिफिटींग फ्रॉम दी स्पोर्ट्स बिकॉज 200-300 कोटी हो टोर्नामेंटान रेव्हेन्यू जातलो फॉर गोवा गव्हर्मेंट. सो इट इज प्रमोटिंग स्पोर्ट्स अँड प्रमोटिंग टुरिझम इन दीस टोर्नामेंट. मी सांगलें वी आर क्रिकेट मोगी अँड वेन पॅशन इज देर देन दॅट मॉनिटरी बेनिफीट डजंट कम. सो क्रिकेटाच्या मोगान वी हॅव गिवन दीस ग्राउंड अँड टुडे वी आर सीइंग दॅट एंटायर गोवा इज बेनिफिटींग फ्रॉम दॅट. यंग भुरगे आहा पळय ते येवन आपले ड्रीम प्लेयर्सांक पळयता. इट्स अ प्लॅटफॉर्म वेर आमी सुद्दां ल्हानपणान जे चिंत्ताले पळय हे प्लेयराक पळया ते प्लेयराक पळया, आज सगळे प्लेयर एकूच प्लॅटफॉर्मान एकूच ग्राउंडाचेर दिसता. सो म्हाका सगळे गोंयकारा कडेन येवचे हांगा आनी हेजो लाभ घेवपाचो एक्चुअली बिकॉज इट्स अ व्हेरी रेअर मुवमेंट. आमकां खुबशे लोक एप्रोच जाता. वी हॅव गॉट ऑफर फ्रॉम आवर लेजंड प्लेयर्स. महाराजांनी कॅप तेजो कोचान आमकां एप्रोच केला दॅट दे वॉन्ट टू हॅव अ 2 months क्रिकेट कोचिंग कॅम्प ऑन दीस ग्राउंड. इट्स अ बिग थिंग फॉर अस. देन वी हॅव ऑफर्स फ्रॉम UK की बायलॅटरल सिरीज खेळया. यू कम देर, वी कम हियर टू प्ले सिरीज. देन UAE सून ऑफर आहा. सो लॉट ऑफ पीपल आर एप्रोचिंग अँड दे वॉन्ट टू हॅव प्रॅक्टीस मॅचीस फॉर देअर स्टेट्स अँड फॉर देअर कंट्री इन गोवा ऑन दीस ग्राउंड. सो आमकां खूब अभिमानाची हे आसा एक्चुअली की दॅट दीस ग्राउंड इज शेपिंग इनटू अ डिफरंट थिंग. एज अ बिजनसमॅन, एज अ पॉलिटिशियन हो म्हाजो थर्ड फिल्ड सांगपाक जाता की इट्स नॉट बिजनस, इट्स नॉट पॉलिटिक्स. सो बट इट वॉज अ पॅशन अँड आय एम गिवींग माय एवरीथींग टू दीस पॅशन एक्चुअली. कित्याक हेतून बेनिफीट कांय ना. ग्राउंड इज लायक अ व्हायट एलिफंट. म्हयन्याक 5-6 लाख खर्च आहा टू मेंटेन दीस ग्राउंड. सो वेर देर इज पॅशन यू डोंट सी मनी. आय विल अर्न मनी फ्रॉम माय बिजनस. पॉलिटिक्स ते चालूच आसतले.
But here it's just about cricket, promoting sports in Goa, promoting tourism through sports, आणि promoting health actually. So it is dedicated to my children. So त्यातून monetary benefit काय ना. एक 25-30,000 सिटिंग कॅपॅसिटीचो स्टेडियम करपाचो अँड ब्रिंग IPL इन गोवा. दॅट्स माय नेक्स्ट मोटीव ॲक्च्युली. इट्स अ बिग थिंग बट पळया हाव इट पेन्स आउट. सो वन्स दॅट 25-30,000 सिटिंग कॅपॅसिटी हो स्टेडियम जालो न्हू ऑटोमॅटिकली IPL विल कम इन गोवा. सो टचान ना बिकॉज देर इज द इन्फ्रास्ट्रक्चर इज नॉट देयर. वन्स द इन्फ्रास्ट्रक्चर इज रेडी ऑटोमॅटिकली पीपल विल कम एन अप्रोच अँड इट विल टेक प्लेस डेफिनेटली. जशी गोष्टी जायत आहा पळय दॅट ऑल्सो विल हॅपन. आय डोंट हॅव एनी डाऊट ॲक्च्युली ऑन दॅट. आणि 3 वर्साचो प्लॅनिंग आसा. सो पळया आतां हाव इट प्लॅन्स आउट. एक बरो क्वेश्चन विचारला तुमी. गोंयची टीम आसपा जाय. मागता व्हडले व्हडले बिझनेसमॅन जे आहा पळय आमी तरी खूब धाकटे आसा पूण दे कॅन हॅव अ टीम ॲक्च्युली. सो वी कॅन हॅव अ गोवा लायन्स और गोवा पॅन्थर्स टीम इन द IPL बिकॉज दे ऑल्सो वॉन्ट टू इन्क्रीज द टीम. Not in the men's IPL, like women's IPL, and actually next year and team they want to increase. So Goa has a good opportunity to have a team of Goan origin. देवान पैसे दिला जाल्यार इनिशिएटीव मनान इच्छा आहा पूण पैसे आसपा जाय न्हू. पैसे ना जाल्यार यू कांट बिकॉज इट्स अ ह्यूज मनी इन्वॉल्वड इन दॅट. अ बिग बिझनेसमॅन दे कॅन हॅव अ टीम ॲक्च्युली. हांवें पयलीं सुद्दां सांगला प्रत्येक स्टेटमेंटान सांगला की क्रिकेटाक कितेंय अवेलेबल आहा. दीस ग्राउंड इज ओन्ली फॉर क्रिकेट. बाकी जे पॉलिटिक्स करता और पॉलिटिक्स आसा पळय दॅट इज असायड. माय ग्राउंड इज ओन्ली मेंट फॉर क्रिकेट. क्रिकेटाक कितेंय बेनिफीट भुरग्यांक कसलोय हे जाय दे कॅन युटिलायज फुल्ली. दे कॅन युटिलायज माय ग्राउंड. आनी GCAचो सपोर्ट सदांच आहा आमकां.